मी विनय क्षीरसागर, मी टेमलाईवाडी इथला रहिवासी आहे। आत्ता जे आपण तुम्ही आजूबाजूला बघितला तर इथं टेमलाईवाडी क्रीडांगण चालू आहे। माझ्या वडिलांच्या पिढीपासून या ग्राउंडसाठी आमचा लढा चालू आहे। म्हणजे त्यावेळीपासून आजपर्यंत आमच्या पोरांना खेळायला जागाच मिळाली नाही। एक टेमलाईवाडी विद्यालय सोडला तर एकदम छोटंसं ग्राउंड आहे जे आता टर्फ म्हणून आपण ओळखू शकतोय काय। तर आत्ता इथं जर आम्ही एक ग्राउंड करायला घेतलं तर इतक्या वर्षी ही जागा पडीक होती, ठीक आहे। ही जागा पडीक असताना आत्ता आम्ही याची डेव्हलपमेंट केल्यावर महापालिकेला या जागेवर नजर गेली काय। म्हणजे एवढ्या वर्ष झालं जागा एवढी पडीक, टिंबर मार्केटचं आरक्षण होतं, टिंबर मार्केट काय त्यांनी इकडं आणलं नाही। जरी आणलं असतं तर आमच्या भागातील व्यवसाय चालले असते, आमच्या भागातल्या लोकांना उद्योगधंदा मिळाला असता, ते पण आणलं नाही। आता डेव्हलप झाल्यावर यांना दिसलं बरं डेव्हलप सरकारनं अजिबात करायला नाही, हे डेव्हलप केले इथल्या लोकांनी आमच्या पदरच्या पैशाने केले। ही तुम्ही जर बारकी मुलं वगैरे बघितला तर या बारक्या मुलांनी खाऊचे पैसे सुद्धा दिलेत, 2 रुपये 5 रुपये, म्हणजे अगदी खारीचा वाटा असेल किंवा इथलं मोठ्या मोठ्या मशिनरी देणे असतील, झाडे लावणे वगैरे असतील, हे सगळे इथल्या लोकांनी दिले। म्हणजे खारीचा वाटा असेल, सिंहाचा वाटा असेल, सगळे इथल्या लोकांनी केलेलं आहे। आणि आत्ताच महापालिका प्रशासनाला जाग का आली, बरं ठीक आहे IT पार्क व्हावा, कोल्हापूरला IT पार्क व्हावा ही आमची इच्छा आहे। मी स्वतः एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतोय, पण IT पार्क व्हायसाठी हा प्रभाग तसा आहे का, इथले रोड तेवढे मोठे आहेत का, इथं काही हॉटेल्स आहेत का, इथं काही सोय आहे का, लॉन्ड्रीची सोय असेल, राहण्याची सोय असेल, मेसची सोय असेल। IT पार्क आला तर या सगळ्या सोयी यायला लागतात, या सोयी आहेत का इथं, बरं त्या फ्युचरमध्ये होऊ शकतात का, कारण इथली घरं पाडून तुम्ही मोठं रोड करू शकत नाही। हा रेसिडेन्शियल एरिया, कमर्शियल एरियाच नाही यासाठी तुम्हाला उत्कृष्ट जागा शेंडा पार्क आहे। बरं शेंडा पार्क सारखं मग तुम्ही या जागेचं राजकारण करणार आहे का। म्हणजे शेंडा पार्कात एक पालकमंत्री, माजी पालकमंत्री म्हणतात मी IT पार्क करणार, एक पालकमंत्री म्हणतात मी तिथं हॉस्पिटल करणार, वैद्यकीय रुग्णालय आणि हे कॉलेज करणार म्हणतात, दुसरा एक नेता म्हणतोय मी तिथं फुटबॉलचं करणार। मग तुम्ही शेंडा पार्कच्या जागेचा स्वतःच्या स्वार्थासाठी खेळ केला आहे, तसं आमचं तुम्ही टेमलाईवाडी क्रीडांगणाचं करणार आहे काय। दुसरी गोष्ट, आज जे नेते IT पार्कला सामील होणार असतील किंवा झाले असतील ते सगळे, मग माजी आमदार, माजी खासदार, आजी आमदार, खासदार, विधान परिषदेचे आमदार, खासदार, जेवढे राज्यसभेचे खासदार असतील, प्रत्येक पक्षाचे प्रमुख असतील, सगळ्यांनी इथं येऊन आमचं काम बघून गेलेलं आहे। त्यांनी सगळ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तुमचं काम आम्ही करणार, तुम्हाला निधी मिळवून देणार, तुम्हाला याचं टिंबर मार्केटच्या आरक्षणाचं आम्ही, क्रीडांगणाचं आरक्षण तुम्हाला आम्ही घालून देणार। तरी पण जर हे आता IT पार्कचं खेट जर आमच्या डोक्यावर मारत असाल तुम्ही तर या गोष्टीला अर्थ नाही। आणि एका शब्दात सांगतो, जर तुम्ही करणारच असाल तर ही लोकशाही आहे आणि याचा सगळ्यात मोठा अधिकार आम्हाला मतदानाचा आहे। याच वर्षी विधानसभा लागतात किंवा याच वर्षी विधानसभा आणि महापालिकासुद्धा लागतील, तर यामध्ये आम्ही तुम्हाला तुमची पात्रता, तुमची जागा व्यवस्थित प्रकारे